आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि मिस गिरिजा मयेकर तुमची काळजी घेत असतील यात काही शंकाच नाहीये मला. बरं. डॉक्टर डॉक्टर तुम्ही इथे काय करताय? डॉक्टर तुम्ही इथे काय करताय? ते मी बोलवलंय त्यांना. अरे सावकाश सावकाश. हळू 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 सावकाश. हो मला सांगायचं मी आतमध्ये गेलो असतो ना. प्लीज पिलो देता का? जमते का ठेवायला पायावरती? नाईस. सुचित्रा तू त्यांना इथे का बोलवलंयस? का बोलवलंयस म्हणजे? ते शिकवायला आलेत मला. हेडनर्स मिस गिरीजा मयेकर इंजुरी आहे ना त्यांना हॉस्पिटलला यायला जमणार नाही. शेवटी मीच म्हटलं मी येतो तुमच्या घरी तुम्हाला शिकवायला. हा आणि मीच त्यांना आग्रह केला की घरी या म्हणून आलेत ते. त्यांना खूप काळजी आहे ना तुझ्या शिक्षणाची? असणारच ना. ऑफकोर्स आहे मला काळजी. मेंटॉर आहे मी त्यांचा मेंटॉर. त्यामुळे मला पर्सनली या स्टुडंट्स कडे लक्ष द्यावं लागतं. नाहीतर उगाच माझंच नाव बदनाम होईल नाही का मिस गिरिजा मयेकर? काय पेन कसं आहे आज? पाय बरा आहे ना तुमचा? पेन जरा कमी आहे म्हणजे बरं आहे. चालताना त्रास होत असेल ना अजून? हो म्हणजे आधार घेतल्याशिवाय चालू शकत नाही मी चेक करू का? मी आज सकाळी चेक केलंय तिला. सूज उतरली आणि गोळी दिली आहे. एका क्वालिफाईड डॉक्टरनी चेक करणं आणि एका नर्सनी चेक करणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. क्या नाही? बघू. असतो आय डूइंग इट व्हेरी स्लोली. बघू फिंगर्स. अरे देवा तापत जा कधीतरी आणि पाय पण धुत जा स्वतःचा. आता ओके? जरा कमी आहे पण दुखतंय. अच्छा आता थोडस. लवली लवली लवली. रिकव्हरी मस्त आहे. हा रिकव्हरी छान आहे पण तरी सुद्धा 8-10 दिवस या पायावर जास्ती स्ट्रेस द्यायचा नाही. हो सर. झालं. आता अभ्यासाला सुरुवात कराल? नाही त्यासाठीच आला होता ना इथे? मिस गिरिजा मयेकर थँक्यू फॉर रिमाइंडिंग मी. माझं कसं नाही एकदा पेशंट दिसला की तो पूर्ण रिकव्हर झाल्याशिवाय मी त्याला सोडतच नाही. पण थँक्यू. त्याच्यासाठीच मी इथे आलोय यांचा अभ्यास घ्यायला. करूया सुरू? ताई इथे अभ्यासाला बसलं तर चालेल ना? हो इथेच बसा. वहिनी ऐक ना माझ्या बेडवर ना पुस्तकं आणि काही नोट्स आहेत त्या प्लीज घेऊन येशील? हो आणते. अगो बाय तू परत घरी कशी आली? माझी एक फाईल राहिली होती ती घ्यायला आले मी. कामाचं लोड असतं त्यांच्यावर. अरे नाही आय विल डू दॅट. ओह माय गॉड. कॉलेजच्या वेळेस ही पुस्तक सगळी बघितलेली. दॅट टाइम आपण कुठला टॉपिक करत होतो? ब्रेन. त्या दिवशी सर आपण केस स्टडी करत होतो ना?
व्हेरी क्रिटिकल टॉपिक. हा, व्हेरी क्रिटिकल टॉपिक. सो माणूस म्हणजे ना डोक्याला ताप आहे. म्हणजे आता हा रोज घरी येणार. हिला पण जगात हाच एक मेंटॉर मिळाला होता का? ताई, पाणी. मी मागितलं होतं का? नाही, मला माहिती आहे, पण मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून या निमित्ताने आले. बोल. तुम्ही एवढ्या अस्वस्थ का आहात? का काय वहिनी? हा काय तर रोज घरी येणार आहे का? हो, ते फक्त शिकवायला घरी आलेत. त्यांचं घरी येणं आवडलं नाहीये का तुम्हाला? तो सुचित्राच्या आयुष्यात आलाय ना, हेच आवडलं नाहीये मला. हो, पण का? वहिनी, अगं तो माणूस दिसतो तसा नाहीये. अगं त्याचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. तुम्ही काय बोलताय? मला काहीच कळत नाहीये. वहिनी, अगं चांगलं ओळखते मी या माणसाला. तो मला फक्त एवढंच वाटतं की सुचित्राने उगाच त्याच्या जास्त जवळ जायला नको. मला तुमची काळजी कळतीये, पण तुम्हाला वाटतंय तसं काहीही घडणार नाहीये. मलाही तीच अपेक्षा आहे सुचित्राकडून. ताई, तुम्ही शांतपणे विचार करा. तुम्ही म्हणताय तसा जर तो माणूस असेल तर तो आपल्या घरी येऊन शिकवतोय, हे आपल्या फायद्याचंच आहे. तसं काय? हे बघा, ते घरी येऊन शिकवणार आहेत म्हणजे सुचित्रा ताई डोळ्यासमोरच असते. त्यात आई आणि मी कायम घरात असतो, त्यामुळे आमच्या समोर ते काही चुकीचं वागूच शकणार नाही. लग्न मोडलेल्या माणसाबरोबर लग्न करण्यापेक्षा लग्नाचा एक्सपिरियन्स असलेला माणूस कधीही चांगला. सर, हात नाही लावायचा. लावला तर काय करशील? तुला तसं वाटतंय तर ठीक आहे, मी माझी फाईल घेऊन निघते.